नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड कॅप ॲडमिशन संदर्भात अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः 22 तारखेपर्यंत लक्षात घ्या की कॅप प्रोसेसचे जे फॉर्म होते कागदपत्र पडताळणीसाठी मुदत होती आणि अजूनपर्यंत लक्षात घ्या की आता मुदत वाढ झालेली नाही आहे। साधारणतः 2 ते 3 दिवस होऊन गेलेले आहेत। पोर्टलवरती अजून कुठल्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाही। विद्यार्थ्यांचे ज्यांचे फॉर्म आहेत ते त्यांनी लॉक केले होते त्यांची व्हेरिफिकेशन प्रोसेस अजून चालू आहे। काही विद्यार्थ्यांचं पार्शियल व्हेरीफाय येत आहे आणि काही विद्यार्थ्यांचं व्हेरीफाय अशा प्रकारचा स्टेटस त्या ठिकाणी येत आहे। आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत की ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरीफाय आलेलं आहे असे सर्वच विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी पात्र असणार आहेत आणि याचबरोबर पार्शियली व्हेरीफाय ज्यांचं आलेलं आहे असे कॅन्डिडेट देखील पुढच्या प्रोसेससाठी पात्र असणार आहेत। आपण हे प्रत्येक वेळी सांगत आहोत। मग आता लक्षात घ्या की ऑलमोस्ट मुदत संपलेली आहे। आता कुठल्याही प्रकारची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता दिसत नाहीये। आता याच्यानंतरचं वेळापत्रक साधारणतः कधी प्रसिद्ध होईल या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सगळ्यांना माहिती आहे की सीईटी सेल मार्फत जे शेड्यूल आहे अतिशय संत गतीने चालत आहे। अजून कॅप प्रोसेसचे फॉर्म भरण्याची प्रोसेस आता सध्या 22 तारखेला संपली आणि त्याच्यानंतर अजून 2 ते 3 दिवस होऊन गेले तरी देखील कुठल्याही प्रकारचं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध झाले नाहीये। पोर्टलवरती देखील कॉलेजची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती परंतु अजून पोर्टलवरती कॉलेजची लिस्ट देखील उपलब्ध झाले नाही आहे। त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत अजून 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी उर्वरित जी कॅप राऊंड आहे कॅप प्रोसेस आहे तर यासाठी लागणार आहे। तर आता साधारणतः लक्षात घ्या की उद्यापासून कुठल्याही वेळी जे सीईटीचं सेलचं जे पोर्टल आहे बीएड कॅपचं जे पोर्टल आहे तर या ठिकाणी सर्वात प्रथम मेरिट लिस्टचं जे लक्षात घ्या की वेळापत्रक आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केलेले आहेत ज्यांचे फॉर्म व्हेरीफाय झालेले आहेत पार्शियली व्हेरीफाय झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पोर्टलवरती उपलब्ध करून दिली जाते। तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये जर काही त्रुटी असतील पार्शियली व्हेरीफाय झालेलं असेल पावती अपलोड केलेली असेल जर तुमच्याकडे सर्टिफिकेट उपलब्ध असेल तर पुन्हा तुम्ही लक्षात घ्या कागदपत्र अपलोड करून व्हेरीफाय करू शकता। अशा प्रकारची संधी तुम्हाला दिली जाईल आणि पुन्हा 2 ते 3 दिवसांचं सध्या या मेरिट लिस्टसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेल्या माहितीला चेक करण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी मिळणे अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना मेथड आणि त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होतील आणि साधारणतः पुढील 2 आठवड्यांमध्ये कॅप राऊंड पहिला आहे तो सुरू होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारचं शेड्यूल आहे। सर्वात प्रथम प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट त्याच्यानंतर कॉलेज मेथड आणि त्याचबरोबर ELCTचा फॉर्म देखील राहिलेला आहे आणि जी मेथड आणि कॉलेज ऑप्शन टाकायचे आहे तर याची प्रोसेस सुरू होईल। साधारणतः कॅप राऊंड 1 आणि 2 एकत्र होतात त्याच्यानंतर तिसरा कॅप राऊंड त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड अशा प्रकारे महिना ते 1.5 महिन्याचं शेड्यूल लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे। साधारणतः सर्वात प्रथम मेरिट लिस्ट संदर्भातलं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर वेगळं कॉलेजचं ही जी राऊंड प्रोसेस आहे तर याचं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे। आपण देखील आपल्या चॅनलवरती या संदर्भात अगदी वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रॉपर माहिती देतच आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्हाला या प्रोसेससाठी पात्र होण्यासाठी तुमचा जो फॉर्म आहे तो लॉक केलेला पाहिजे आणि त्याचबरोबर व्हेरीफाय किंवा पार्शियली व्हेरीफाय असेल तरच तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र राहता। ज्यांना अजून फॉर्म लॉक करायला संधी मिळाली नाही आहे यांना देखील पुढील काही राऊंडमध्ये ही संधी मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचा फॉर्म चुकला असेल जर तुमचा फॉर्म भरायचा राहिलेला असेल किंवा फॉर्म अजून व्हेरीफाय झाला नसेल तर व्हेरीफाय होण्याची प्रतीक्षा करा। अजून फॉर्म व्हेरीफायची प्रोसेस चालू आहे। जरी मुदत संपलेली असेल तरी देखील विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत ते व्हेरीफाय होत आहेत आणि जर तुमचा फॉर्मच भरायचा राहिला असेल तर प्रतीक्षा करा। ज्यावेळी तुमचे राऊंड सुरू होतात त्यावेळी देखील पुन्हा एकदा संधी विद्यार्थ्यांना दिली जाते। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून कुठल्याही प्रकारची माहिती पोर्टलवरती आलेली नाही आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहे टेलिग्राम चॅनल तयार करण्यात आलेला आहे आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।